अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद। 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। लेकरांसाठी आरक्षण मागतोत, विनाकारण डिवचू नका, सत्ता बदलत असते हे लक्षात ठेवा, मनोज जरांगे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। मराठा समाजाला सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येऊ शकत नाही, मात्र तसा कोणी प्रयत्न केल्यास ओबीसी समाज आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। आरक्षणाचा तुकडा कोणीही पाडू शकत नाही, दादागिरी, झुंडशाही आणि शिव्या देऊन आरक्षण घेता येत नाही, मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य दादा भुसे यांची प्रतिक्रिया। समितीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न होणार। विरोधकांचा मेंदूही चोरीला गेला, निवडणुकीत दिलेल्या 440च्या झटक्यातून विरोधक अजून बाहेर आले नाही, मतचोरीच्या आरोपांवरून शिंदेंचा विरोधकांना टोला। हिंदुत्व टी-शर्ट किंवा बनियान आहे का, कधी काढायचं आणि कधीही सोडायचं, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर नाव न घेता निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कोल्हापूर दौरा, सकाळी 8:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तातडीची बैठक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेश कार्यालयात बोलावली बैठक। महाराष्ट्र विधानसभेवेळी 40 ते 42 लाख मतदार वाढले, घराघरात जात मतदार यादी तपासा, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना, दहिसर शाखेला उद्धव ठाकरेंनी भेट दिली। राज ठाकरेंचा मत चोरीचा आरोप म्हणजे नाचता येणं अंगण वाकडं, गिरीश महाजन यांचा राज ठाकरेंना टोला, बेस्ट निवडणुकीत यांना शून्य फोडता आला नाही असं म्हणत महाजनांनी ठाकरे बंधूंवर केली टीका। मत चोरी झाली आहे, राज ठाकरेंचा फडणवीस यांनाही पटलंय, निवडणूक आयोगाच्या कामावर सर्वांना शंका, निवडणूक आयोग मतदारांचे आधार लिंक का करत नाही, जयंत पाटलांचा सवाल। आमच्या अजेंड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, महायुती सरकार कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमची माणसं माझ्याकडे येतात आणि लोकप्रतिनिधी बदला असं सांगतात, तुम्ही किती मतांना निवडून येता हे लोकांना माहिती आहे, मंत्री मकरंद पाटलांची भाजपच्या जयकुमार गोरेंवर टीका। नवी मुंबईच्या कोपर खैराणेत नितेश राणेंच्या उपस्थितीत आज वराह जयंती साजरी करण्यात येणार, कोपर खैराणेतील माहेश्वरी भवनमध्ये संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। दिवा स्थानकात कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांची गर्दी, गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी दिवा चिपळूण मेमू गाडीला गर्दी, कोकणवासी डब्यात खाली बसून करतायत प्रवास। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, गणेशोत्सवासाठी शिवतीर्थवर येण्याचं राज ठाकरेंकडून निमंत्रण, उद्धव ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती। ही हिंदू धर्मासाठी अतिशय चांगली बाब, उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालंय तरीही त्यांना हिंदू सणासाठी भावाच्या घरी जाण्याची संधी मिळते, नितेश राणेंची टीका। दिलीप वेटसरकर जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले, क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही असं बाळासाहेबांनी ठणकावलं, बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींसारखं शेपूट घातलं नाही, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना मोदींवर टीका। उद्धव ठाकरेंनी पतपेढीच्या निवडणुकीचा विचार करावा, पंतप्रधान पद त्यांच्यासाठी दूरची गोष्ट आहे, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला। महाराष्ट्रात मटण खाण्यावर बंदी आहे का, कुणी काय खावं ते तुम्ही ठरवू शकत नाही, फडणवीस चोरून खातात, आम्हाला काय माहिती येते, फडणवीस शाकाहारी आहेत का, मांसाहारावरून संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा। संजय राऊतांनी शेण खाल्लंय का, फडणवीसांबद्दल बोलताना यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा जसास तसं भाषेत उत्तर देऊ, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। कीर्तन उधळून लावण्याच्या सूचना बाळासाहेब थोरातांनी दिल्या, अमोल खताळ यांचा थोरातांवर गंभीर आरोप, थोरातांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना तोंड दाखवता येणार नाही, खताळ यांचा थोरातांना इशारा। कीर्तनकारांनी मुथुराम गोडसेंचं समर्थन करणं ही गंभीर गोष्ट, गोडसेंचं समर्थन करणाऱ्यांचा बंदोबस्त पुरोगामी जनता करेल, जयंत पाटलांची टीका। संग्राम महाराज यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, मात्र वारकरी संस्कृतीत मी त्यांच्या आणि ते माझ्या पाया पडले, अमोल खताळ यांची प्रतिक्रिया। माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर बघा, फडणवीस शिंदे आणि अजित पवारांशी गाठ, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, खताळ यांचा थोरातांना इशारा। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आम्ही दिलेलं आश्वासन टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया।
लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली. लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी करणं हा गुन्हा आहे. संजय राऊतांची सरकारवर टीका. मग काय लाडकी बहीण योजना बंद करायची का? लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजितदादा संतापले. भाजपसोबत गेलेल्यांची भ्रष्टाचाराची फाईल गायब. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा सरकारवर निशाणा. सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या धर्माबाबत बोलण्याची हिंमत दाखवावी. त्यांना फक्त आमच्या देवाबद्दलच बोलायचंय. नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलं तर 1001 रुपये बक्षीस देणार. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचं आव्हान. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं आता बंद करावं. सुनेत्रा पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून जयंत पाटलांची टीका. बोगस मतदार नोंदणीमुळेच माझा पराभव झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार धीरज पाटील यांचा आरोप. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा आज मुंबईत सन्मान. राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार. महायुतीचे आमदार उपस्थित राहणार. मनोज जरांगेंच्या बैठकीला खासदार बजरंग सोनवणेंची हजेरी. स्टेजच्या खाली बसून खासदार सोनवणेंची बैठकीत सहभाग. 27 तारखेला जरांगे पाटलांच्या मुंबई रॅलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत बदल. अवजड वाहतूक शहराच्या बाहेरून वळवणार. काही चांगले प्रकल्प कोल्हापुरात येत असतील तर त्याला जाणीवपूर्वक विरोध केला जातोय. कोल्हापूरची हद्दवाढ होणारच. शक्तीपीठ महामार्ग होणारच. धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा. गोकुळ दूध संघाचे मैदान पुढच्या वर्षी आपल्याला मारायचंय. धनंजय महाडिकांचा निर्धार. मागच्या वेळी अपप्रचार करून महाडिकांच्या हातून गोकुळ काढून घेतल्याचा आरोप. पालघरमध्ये बोट मालकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 2 लाखांची आर्थिक मदत. मच्छीमाराच्या बोटीला मालवाहू जहाजाने धडक दिल्याने बोटीचं मोठं नुकसान झालं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संगमनेर दौऱ्यात कीर्तनकारांचा सत्कार. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये संग्राम भंडारेंच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता. आमच्या मुलांचा विचार करा. आदित्य ठाकरेंच्या धारावी दौऱ्यात भेटलेल्या आजींचं आदित्य ठाकरेंकडे मागणी. काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात. मी सुद्धा मागवल्या. उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणे यांना टोला. तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक आहे. राणेंनी हिडीवचलं. रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद. जनतेचा पैसा लुटण्याचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही. चिरसाटांच्या कारनाम्याचे पुरावे देणार. रोहित पवारांचं ट्विट. नाशिक पालकमंत्री पदावर रसिक सुरू असताना चाळीसगावातील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर. मात्र एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणं मात्र टाळलं. कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यात शिंदेच्या शिवसेनेची उडी. शिंदे लवकरच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा घेणार. मागच्या 10 दिवसात राज्यात पावसामुळे 22 लाख एकरवरील शेतीचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असंही आश्वासन. सुप्रीम कोर्टात आज वनतारामधील हत्तीणीसंदर्भात सुनावणी. वनतारातील कथित बेकायदेशीर कामांची चौकशी आणि बंदिस्त असलेल्या सर्व हत्तींना त्यांच्या मालकांना परत देण्यासाठी देखरेख समितीची स्थापना करण्याच्या मागणीसाठी याचिका. मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात. लोअर परळ, दादर, अंधेरी परिसरात पहाटेपासून पाऊस. गणेश विसर्जनासाठी मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती. तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आयोजन व्हावं यासाठी मूर्तिकारांना 990 टन शाडूच्या मातीचं वितरण. लालबागच्या राजा मंडळाचं यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल. मंडळाकडून यावर्षी 250हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित. त्याशिवाय अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचाही केलाय वापर. मदत मिळाली नसल्याने नांदेडच्या हसळांमधील पूरग्रस्त ग्रामस्थ आक्रमक. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली पाहणी. पूरग्रस्तांनी आक्रमक होत सावेंची गाडी अडवली. किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम. अनेकांनी घेतला यात सहभाग. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात पांगेरे गावाच्या सुपुत्राला कोरिया डॉक्टरेट. बालाजी साळोखे यांनी कोरियामधील जॉनबुक राष्ट्रीय विद्यापीठात सादर केलेल्या हायड्रोजन निर्मितीवरील पीएचडी संशोधनाचा उत्कृष्ट प्रबंध म्हणून गौरव. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली. नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम. जिल्ह्यातील सर्व धरण मिळून 70% पाणीसाठा शिल्लक. अनेक धरणांमध्ये पाणी पातळी चिंताजनक. सातपुड्याच्या दुर्गम भागात होत असलेल्या पावसामुळे दरड कोसळली. अक्कलकुवातून सातपुड्याला जाणारा देवगोई घाटात दरड कोसळली. प्रशासनाकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू.
मुंबई पालिका निवडणुकीसाठी अद्ययावत मोबाईल ॲप तयार करणार. एका क्लिकवर मतदाराला प्रभागासह मतदान केंद्राची माहिती मिळणार. पुण्यातील टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकाकडून 2 दिवसात 5 किल्ले सर. हुतात्मा राजगुरू जयंती दिनाचं औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 किल्ल्यांवर तिरंगा फडकावला. पुणे पालिकेतील 750 लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नोटीस. पालिका आयुक्त नवल राम यांच्याकडून उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर भूमिका. कामकाजावर परिणाम होत असल्याने कर्मचाऱ्यांना काळे दाखवा नोटीस. जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 1.5 दिवसाचा गणपती बसवणार. नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार. गणेशोत्सव साजरा करून 29 ऑगस्टला आंदोलनात सहभागी होणार. लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन. यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारला. लालबागच्या राजाच्या गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 92वं वर्ष. 73व्या वर्षी मुंबईतील वरळी पोलीस कॅम्पमधील राज्याचं जल्लोषात आगमन. पोलीस अधिकाऱ्यांकडून गणपती बाप्पाचं पूजन. मुंबई उपनगरातील सर्वात मोठा गणपती असलेल्या अंधेरीच्या राजाचं भव्य आगमन. यावर्षी मारुती गणपतीच्या रूपात आहे अंधेरीचा राजा. मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीचा राजा आणि जीएसबी गणेशाची आज पहिली झलक पाहायला मिळणार. गणेश गल्लीचा राजा सायंकाळी 6 वाजता तर किंग सर्कल येथील जीएसबी गणपतीची सायंकाळी 8 वाजता पहिली झलक दिसणार. गणेशोत्सवासाठी बेस्ट उपक्रमही सज्ज. 27 ऑगस्टपासून बेस्टकडून अतिरिक्त बस सेवा दिली जाणार. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज. मुंबईमधील 3 डेपोतून 973 गाड्या कोकणासाठी रवाना होणार. तर मुंबई, पनवेल, पालघर, रायगडमधून 1807 गाड्या रवाना होणार. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष सोय. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीसाठी सोडली विशेष रेल्वे. लासलगावमधून कोकणवासियांसाठी 22 जादा एसटी बसेस मुंबई ठाण्यात पाठवल्या. त्यामुळे 122 फेऱ्यांपैकी एसटीच्या 73 फेऱ्या रद्द. लासलगावमधील ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष सोय. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सावंतवाडीला जाणारी विशेष ट्रेन सोडण्यात आली. राजप्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मागाटणेमधून 100 बसेस कोकणाकडे रवाना. मागाटणेहून कोकणात जाण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी. पुणे पालिकेकडून 2171 जणांना नोटीस. डेंग्यू डासांची उत्पत्ती प्रकरणी कारवाई. 4 लाखांचा दंड वसूल. राज्यातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय. 24 तासात हा मागे निर्णय घेण्यात आलेला आहे. पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील तब्बल 500 पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा. तुमसर तालुक्याच्या मांडळमध्ये मारबत उत्सवादरम्यान 2 गटात हाणामारी. 2 मारबतीच्या कारणावरून 2 गटातील युवकांवर वाद. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे खेडमधील वेरणे, आवाशी आणि परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचे हाल. नांदेड औंढा नागनाथ राज्य महामार्गावर भीषण अपघात. भरधाव क्रुझर समोर जंगली प्राणी आल्याने भीषण अपघात. अपघातात 7 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. ठाण्याच्या उपवन तलावात बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. वर्तकनगर पोलिसांनी मुलाला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी या मुलाला मृत घोषित केलं. जळगावच्या मुमुराबादमध्ये पालकांनी नवीन मोबाईल घेऊन न दिल्याच्या रागातून तरुणाची आत्महत्या. पालकांनी हट्ट न पुरवल्याने 23 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. नवी मुंबईच्या एपीएमसी भागातील सेक्टर 19 मध्ये इमारतीचं काम चालू असताना काही भाग कोसळल्या. दुर्घटनेत 3 कामगार जखमी. कोरेगावमधील संतोषनगरमध्ये गणपती मूर्ती बसवण्यावरून वाद. संतोषनगरच्या एसआरएमध्ये सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मूर्ती बसवण्यास विरोध केल्याचा रहिवाशांचा आरोप. नालासोपाऱ्याच्या आयआयटी अकॅडमीत शिक्षकाकडून 16 वर्षीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन. पालकाकडून अकॅडमीतील जाऊन शिक्षकाला बेदमचोप. आरोपी शिक्षक राहुल दुबे विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव क्रुझर समोर जंगली प्राणी आल्याने अपघात झाला. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला. गेल्या 5 दिवसांपासून तो सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता होता. आर्थिक देवाणघेवाणीतून बेपत्ता असल्याचा बनाव रचल्याचा पोलिसांना संशय.
अमरावतीच्या बडनेरात वरिष्ठ लिपिकाची हत्या, 3 विधी संघर्षित बालकांसह 5 जणांना अटक, मात्र मुख्य आरोपी अजूनही मोकाट. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पुणे महापालिकेकडून वर्षभरात 2664 भटक्या मांजरांची नसबंदी, मांजरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण. कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवा शक्तीची यावर्षी दहीहंडी कुटवाडच्या नर्सिंग गोविंदा पथकाने फोडली. राजवर्धन पाटील या गोविंदाने ही दहीहंडी फोडली. प्रोटोकॉल सोडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावल्यानं अजितदादा नाराज. वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची केली पाहणी. रस्त्यांचं निकृष्ट काम करणाऱ्यांना धरलं धारेवर. नवी मुंबईतील घरचोलीमध्ये शिवसाई युवा प्रतिष्ठानच्या बाप्पाचं आगमन. शिवलिंगेश्वर भजनी मंडळ या आगमन सोहळ्याच्या केंद्रबिंदू ठरला. भजन आणि टाळ मृदुंगाच्या तालावर माथाडी कामगार बिल्डिंगच्या बाप्पाचं आगमन. गणेशोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने कोकणात दाखल व्हायला सुरुवात. चिपळूणच्या वाशिष्ठी पूल परिसरात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.